नमस्ते, मी मनीषा वाळे, आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका। आपल्याकडे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जी आपल्याला कामं करायची असतात त्याच्यामध्ये धोकादायक बिल्डिंग ज्या असतात त्याच्यामध्ये आपल्या 4 कॅटेगरीज आहेत। C1 मध्ये आपल्या ज्या बिल्डिंग धोकादायक असतात त्याच्यामध्ये आपण ते रिकामी करून घेतो आणि ते नंतर आपण निष्कसित करतो। त्याच्यामध्ये आपल्या 2 आहेत, दोन्हीमध्ये आपण रिकाम्या केलेल्या आहेत आणि त्याची डिमोलिशनची कारवाई आपली सुरू आहे। C2A ह्या खाली आपण त्या बिल्डिंग रिकाम्या करून घेतो आणि त्याचं ऑडिट करून त्याची दुरुस्ती करायला सांगतो। त्याच्यामध्येही 37 आपला टोटल आहे, त्याची रिकाम्या करण्याची नोटीस आपण ऑलरेडी दिलेली आहे। पावसाळ्यापूर्वी तेही आपण रिकाम्या करून घेऊ। C2B मध्ये छोटी मोठी जे काही दुरुस्ती ते करून घ्यायची असते ते 208 आहेत आणि C3 मध्ये आपल्या 16 बिल्डिंग आहेत। अशा दोन्ही 263 ज्या इमारती आहेत त्याच्या सगळ्यामध्ये आपण ऑडिट करून घेतलेल्या आहे। त्या अनुषंगाने जी काही आपल्याला व्यवस्थित कारवाई करायची सगळी कारवाई केलेली आहे। ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या 51 आपण ज्या अशा बिल्डिंग्स आहेत जे की तशा कॅटेगरीमध्ये येत नाही पण जे आपल्याला धोकादायक वाटतात तशा बिल्डिंग्सलाही आपण प्रायमरी फेसी आयडेंटिफाय करून त्यांना नोटिसेस बजावलेल्या आहेत। त्याच बिल्डिंगचे जे मालक असतील त्यांनी त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं गरजेचं आहे। ते जर करत नसतील तर आम्ही ते करणार आहोत आणि 15 दिवसाची आम्ही मुदत दिलेली आहे आणि त्याच्यामध्येही जर त्यांनी ऑडिट करून जे काही खर्च येईल तो आम्ही त्यांच्या टॅक्सेसमध्ये आम्ही जोडणार आहोत। अशा पद्धतीचं आम्ही सगळी कारवाई याच्यामध्ये केलेली आहे। धन्यवाद।